विधानसभेमध्ये आपल्या मागण्यासंदर्भात सतत आपल्याला पाठिंबा देणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यतत्पर आमदार धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघाचे आदरणीय प्रवीणजी स्वामी साहेब यांनी मागे पण आपला आवाज विधानसभेमध्ये उठवलेला आहे। आजही ते आपल्याला भेटायला आलेले आहेत आणि ते आपला आवाज आजही ते विधानसभेमध्ये आज उद्या उठवतील। आपल्यासोबत त्यांनी आहेत, त्यांनी आपल्याला वेळोवेळी मदत केलेली आहे। त्यामुळं त्यांचं पुन्हा एकदा आपण टाळ्याच्या कडकडाटामध्ये स्वागत। मी सर्व आपल्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या वतीनं स्वामी साहेबांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आम्हाला या सरकारला रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवावा असं आवाहन करत असताना आम्हालाही जरा हिंमत द्यावी, आधार द्यावा अशा प्रकारची विनंती। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य यांचं जे आंदोलन या ठिकाणी आमचे मित्र प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील सापूरकर हे माझ्याच भागातले आहे। त्यासोबत विदर्भ प्रमुख मार्गदर्शक हरिभाऊ राठोड, अनुपजी चव्हाण, प्रकाशदादा साबळे आणि एक सांप्रदायिक साथ त्याच्यामध्ये आहे आपली हरिभक्त तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यातील अनेक जिल्ह्यातून आलेले युवा प्रशिक्षणार्थी यांचं माझा खूप जवळचा संबंध आहे। ही स्कीम कधी लागू झाली? ऑगस्ट 2024मध्ये। मी ऑगस्ट, सप्टेंबर आणि 24 ऑक्टोबरपर्यंत तुमच्याबरोबर काम केलेलं आहे। म्हणजे मी जिल्हा परिषदेला प्राथमिक शिक्षक होतो आणि माझ्यासोबत एक युवा प्रशिक्षणार्थी भगिनी त्या ठिकाणी होती। अतिशय सामान्य गरीब कुटुंबातून कामाची गरज म्हणून चांगलं क्वालिफिकेशन असताना काही जण DED आहेत, BEd आहेत, सेट आहेत, नेट आहेत, बऱ्याच ठिकाणी PhD असणाऱ्या लोकांना देखील अशा पद्धतीनं काम करावं लागलेलं आहे। उच्च विद्यार्थी होते आणि त्यांच्या क्वालिफिकेशननुसार तर सोडाच, पण सरकार एक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण त्या आश्वासनाला बोलतापाला बोललेलो होतो। मान्य केलं पाहिजे। लाडका भाऊ, लाडकी बहीण ह्या ज्या योजना आहेत सरकार फक्त सत्तेमध्ये येण्यासाठी आणलेल्या योजना आहेत, हे आता वारंवार दिसून येतं। कारण तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला सरकारी सेवेमध्ये योग्य पदावर आस्थापना देऊन, त्यांना नेमणुका देऊन, त्यांना कायम करू असं निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी विधान भवनामध्ये केलेलं होतं, सभागृहामध्ये केलेलं होतं। तसा आदेश देखील आता विचारायची वेळ आलेली आहे। क्या हुआ तेरा वादा? सरकारला विचारतो की नाही मला माहीत नाही, कारण वारंवार शेतकऱ्यावर अन्याय होतो, बेरोजगार युवकावर अन्याय होतो, कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो, कंत्राटीकरण वाढलेलं आहे, आउटसोर्सिंग वाढलेलं आहे, कंपन्यांच्या मार्फत कामगार दिले जाऊन काम करून घेतात। सगळीकडं असं अंधाधुंद परिस्थिती असताना पुन्हा तेच लोक सत्तेत कशी येतात? आपण तात्पुरत्या आमिषाला जे भुलतो त्याच्यामुळं पुन्हा हे सत्तांध लोक, सत्तांध म्हणतो मी, कारण सत्तेसाठी काय पण सरकारची तिजोरी रिकामी झाली, हरकत नाही तात्पुरती, पण आपण लोकांना काहीतरी भूलतापा देऊन पुन्हा सरकारमध्ये बसावं, सत्तेत बसावं असं विचार करणारी मंडळी आहे। 14 महिन्यामध्ये अनेक आश्वासनांना हरताळ फासलेलं आपल्याला दिसतं। त्याच्यातलं मुख्य जवळपास 2.25 लाख कर्मचारी शासकीय आणि अशासकीय आस्थापनेमध्ये आपले काम करणारी जी मंडळी आहे त्या सगळ्याची घोर अशी फसवणूक सरकारला।
काही मित्रांची आमची लग्न झालेली असतील याच्यात या काळामध्ये. आत्ता 2ची 4 हात झाली, कदाचित एखादं मूलबाळ झालेलं असेल. सरकारनं या सगळ्यांना वाऱ्यावर सोडले. बरं पात्रता नाही असं आहे का? सगळे पात्र आहेत. DED आहेत, BED आहेत, सेट आहेत, नेट आहेत. एकीकडं चंद्रपूर गोंदियासारख्या ठिकाणी हजार शिक्षकाची पदं रिक्त आहे. अनेक आस्थापनेमध्ये कर्मचारी नाही म्हणून जनता हक्का मारते आहे. अनेक कार्यालय असं आहेत त्या टेबलावर एकच माणूस आहे, इथं 4-4, 5-5 लोक लागतात. अशा वेळी फक्त आर्थिक कारण पुढं करून हजारो कोटी रुपये लागतात असं कारण पुढं करून सरकार कुठंतरी आपल्या या भागावर अन्याय करत आहे असं दिसतं. पहिल्यांदा 6 महिने दिलं, त्यावेळेस पुन्हा आम्ही विधान भवनामध्ये निवेदन केलं. माझ्यासह अनेक आमदारांनी केलं. मी म्हणलं मी एकटाच केलो असं. पण तुमच्या सोबत काम केल्याची जाणीव मला 288 मध्ये एकही आमदार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सोबत काम केलेला नाही. मी काम केलं 3 महिने तुमच्यासोबत, तुमचा सहकारी म्हणून काम केलेलं आहे. त्याची जाणीव माझ्या मनामध्ये आहे. 27 वर्ष प्राथमिक शिक्षकाची नोकरी करून आज राजीनामा दिला आणि उद्या फॉर्म भरला आणि 28 दिवसामध्ये आमदार झालेला एकमेव आमदार मी आहे आणि सामान्य कुटुंबातून आहे. माझ्या परिवारातल्या काही मंडळींनी ही मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थीमध्ये 11 महिन्याचे फक्त लाभार्थी आहेत. लाभार्थी याच्यासाठी म्हणतो की तात्पुरता लाभ द्यायचा आणि आता झालं तुमचं काम म्हणून त्यांना सोडून द्यायचं. आता पहिले पेमेंट नाही आणखी काही लोकांचे पेमेंट देखील नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपला हा संघर्ष तीव्र करण्यासाठी आजपासून सुरू आहे. अगदी पहिल्या दिवसापासून तुमच्या या सगळ्या आंदोलनाची माहिती माझ्याकडे आहे. पहिल्या आंदोलनापासूनची देखील माहिती आहे. सरकारला कोणत्या पद्धतीनं समजावून देता येईल त्या पद्धतीनं आम्ही समजावून देऊ. विरोधी पक्षातून आम्ही काम करतच आहोत. पण सत्तेत देखील काही आमदार आपल्या बाजूला असतील, तुमच्या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व ते करत असतील. आता आदरणीय चाकूरकर साहेब आहेत, त्यांचे तर सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील. सरकारमधले पहिल्या 10 मधली मंत्री ते आहेत. तुमच्या भागातले आदरणीय अमित भैया आहेत. सरकारमध्ये असलेले आणि नसलेले पण समविचारी लोक एकत्रित घेऊन या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सामान्य या भागाचे जे काही मंत्री असतील त्यांना ही जाणीव आपण करून घेऊयात. जवळपास 2.25 लाख लोक आता अनेकांची कुटुंब यांच्यावर असतील. किंवा हाऊस म्हणून कोणी नोकरी करत नाही, कुटुंबाला मदत व्हावी म्हणून नोकरी करतो. 10 लाख कुटुंब याच्यावर आहे. 10 लाख कुटुंब तुमच्यावर अवलंबून असतील. तर या 10 लाख कुटुंबावरचा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आम्ही विरोधी पक्षातील आमदार म्हणून त्या ठिकाणी 100% करू. याही अगोदर आमच्या मागण्या मुळामध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला 50% पगार देऊन कामावर ठेवतो. बरोबर आणि ज्या तरुणीला 5-5 पदवी आहेत त्यांना रोजगार मिळत नाही. हा एक मुद्दा. ही शोकांतिका आहे. सरकार नेमकं खर्च कोणावर करावं, काय करावं, किती करावं याचा विचार कधी करते का नाही मला माहीत नाही. मोठ्या हजारो कोटीच्या योजना आणायचं, त्याच्यातल्या गुत्तेदारांना सांभाळायचं. कारण गुत्तेदार पक्ष निधी देतात, तुम्ही आम्ही त्यांना काही देऊ शकत नाही असा विचार जर सरकार करत असेल तर पुन्हा 3-3.5 वर्षानं या सरकारला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यावेळेस ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे आणि अशा कसल्याही भूलथापांना आपण यापुढं बळी पडणार नाही हे आत्ताच ठरवून ठेवायचं आहे. मी 100% माझ्यासह माझ्या पक्षातले जे आमदार आहेत, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी असतील, आदरणीय युवा नेते आदित्यजी असतील, या सगळ्यांना आपल्या व्यथा मी सांगेन. विरोधी पक्षातले समविचारी आमदार
त्यांना देखील व्यथा सांगेल आणि सरकारच्या निदर्शनास आणून देईल की यातील टप्प्याटप्प्याने का होईना शैक्षणिक दृष्टीने पात्र असलेली लोक सरकारी सेवेमध्ये घ्यावीत. त्याला जर सरकारी सेवेमध्ये घ्यायचे नसतील तर BLO नावाचं एक पद आहे, सगळ्याला माहीत आहे. हे 24 तास काम आहे त्यांना आणि 12 महिने काम आहे. आधाराची नोंदणी सलग आहे. अशा ठिकाणी या लोकांना घेऊन त्यांना मानधन द्यावं. शाळामध्ये मी शिक्षक असल्यामुळं सांगतो, एक 50 एक कामं शाळाबाह्य सध्या आहेत ऑनलाईन ऑफलाईन करायची. ते ऑनलाईन कामं करण्यासाठी अशा लोकांची अशा मित्रांची जर नियुक्ती केली तर तिथं ते शाळाला सहाय्यक होईल. शाळेत तुमच्यामुळं पटसंख्या वाढल्याचं मी पाहिलेलं आहे. काही प्रामाणिकपणे शिक्षण नवीन तरुण शिक्षक आलाय म्हणून खूप आशेनं तिथं लोकांनी आपले विद्यार्थी शाळेमध्ये दिले. त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अनेक आस्थापनामध्ये तहसील कार्यालय असेल किंवा आता 2027 मध्ये राष्ट्रीय जनगणना होणार आहे, त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला काम मिळू शकतं. अशा अनेक पर्यायाचा विचार करण्याची गरज सरकारला आहे आणि आम्ही ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लक्षात आणून देऊ. तुमच्या या आंदोलनाला पुन्हा सामाजिक अंकेक्षण जे करतात, सामाजिक अंकेक्षण जे होते ऑडिट सुद्धा आमच्या मुलांना दिलं पाहिजे. अगदी जे ऑडिटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काही तज्ञ लोक आहेत, त्यांनाही हे काम दिलं पाहिजे असं आपल्यापैकी काही जणांचं म्हणणं आहे. माझी इच्छा आहे की पुन्हा या आंदोलनाला भेट देण्याची वेळ येऊ नये, यावर काहीतरी कायमची उपाययोजना सरकार काढावं यासाठी आम्ही आग्रही राहू. आता आम्ही ठरवलं, एक तर GR द्या, नाहीतर आम्हाला जेलमध्ये. आम्ही तुमच्या संघर्षामध्ये तुमच्या GR घेऊ, नाहीतर सोबत जेलमध्ये जाऊ. आहोत हे आम्ही या ठिकाणी देतो. त्या 1988 मधला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी आपलं मागणं 100% मानणे आणि आपल्या आंदोलनाला 100% करतो. आणि आपल्यापैकी काही लोकांचं शिष्टमंडळ जर असेल तर मी आदरणीय आदित्य साहेब ही गोष्ट घालेन आणि त्यांची तुमची भेट घालून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.